माझ्या साऱ्या सख्या, आज आम्ही साऱ्या मुलींनी ठरवलं होतं मथुरेच्या बाजाराला जायचं. पण काय इथे कोणीच नाही. विसरले की काय या साऱ्या जणी? पाहते यांना. सजली केला भारी शृंगार थाट भल्या पाटलाई सजली केला भारी शृंगार थाट दही दूध माठ भरुनी घेऊनी चढूया गया मोहनेचा घाट हो दही दूध माठ चढूया गया मोहनेचा घाट मथुरेच्या बाजाराला अगं तुम्ही विसरलं अशा कशा का तुम्ही आपल्याला मथुरेच्या बाजाराला जायचंय. पण जायचं कसं? जायचं कसं म्हणजे तुम्हाला रस्ता नाही माहित का? जायचं राजे
चंद्रा हिरा तुम्हाला माहिती आहे का गं? मला तर नाही माहित. हिराला माहिती विचारली का? अगं राजा आता काय करायचं? अगं तुम्हाला पण नाही माहित का? हिरा तुझ्या ओळखीची आहे ना, दे ना तिचा आवाज. अगं कोण? ती म्हातारी. तू नुसती वचा वचा मेली भांडत असते. मी नाही बाई येणार तिला. आता गं राजे काय करायचं? तुझ्या पण ओळखीची नाही का कोण? आहे गं राजे, हा मी देऊन पाहतो. काय ग मग असं म्हणती? पण तिला तर मोठ्याने द्यावा लागतो ना. अगं काय? अगं आवाज गं. हा गं. झालं का तुमचं सगळं? हा तरी पण मी देऊन पाहते. काय घडी आहे ना पटापट. अगं आवाज गं. मावशी हे मावशी. अगं बाई 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 बाई, हिचा तर केवढा मोठा आहे. काय? अगं आवाज गं. अगं दे परत गं. मावशी हे मावशी. अगं तुझा तर खूपच मोठा आहे. अगं काय? अगं आवाज गं. हा गं. अगं फाटतील ना. मावशीच्या कानाचे पडते. अगं काढू दे ती. देऊ मी आवाज? मावशी ए मावशी. अगं मावशी. म्हातारे. अगं ए म्हातारे. कोण आहे का राधे? कसा गेला आवाज? म्हातारे येतेस की ना लवकर? कोण बोललं मला म्हातारी? तू येतात. मी काय म्हातारी दिसली का तुला? अगं ते दिसून येतात. अगं राधे पण मला थोडा उशीर होईल ग यायला. अगं मावशी. अगं काय माहितीये का, मी एकाला आहे ना थोपटते आणि एकाला हलवते, काय रे मावशी? तेव्हा मला उशीर होईल ग. हा हा ठीक आहे मावशी, पण लवकर या. अगं पण मी कशाला येऊ? अगं आम्हाला मथुरेच्या बाजाराला जायचंय. यायलाच पाहिजे का? हो यायलाच पाहिजे. ठीक आहे बघ आली मग मी. हा कुणी हाक मारिली मला मावशी बाईला, कुणी हाक मारिली मला मावशी बाईला, गेले होते दोन बाई तू आईला, यमुनेच्या त्या डोहाला, गेले होते दोन बाई तू आईला, यमुनेच्या त्या डोहाला. मला मावशी बाईला, कोणी हाक मारिली मला मावशी बाईला, कोणी हाक मारिली मला मावशी बाईला, कोणी हाक मारिली मला मावशी बाईला, गेले होते दोन हो मावशी. का? या 500 रुपये सांगणं कुणाचं? संध्या संदीप ताडे माहेरवाशी, जिच्या गावचं आज हे नमन आहे, ती इकडची सासरवासी आहे. तिने गावदेवीच्या नावाने या नमन मंडळासाठी 500 रुपयाचं बक्षीस दिले आहे. खूप खूप धन्यवाद. मावशी काय बोललं ते अभद्र बोललं? एकाला थोपवते आणि एकाला थोपटते ते. अगं मला सांग, मी काय अभद्र बोलली? हेच बोलली की मला घरी 4 पोरं, 2 मोठी आहेत 2 छोटी.
त्यातलं एक जण उठलं, त्याला मांडीवर झोपवत होती म्हणून म्हटली त्याला थोपटून झोपवते, आणि दुसरं पाळण्यात टाकलं होतं म्हणून बोलली मी पाळणा हलवते. तर तुला काहीतरी अभद्र ऐकायला आलं. आजकालच्या पोरी तुम्ही ना फाजील पोरी. कोण मला बोललं? मी काय कारण कोणतरी मला म्हटलं म्हातारी. मी म्हातारी एवढी तन्नी ताटी बाई दिसताय ना. ती मधली बोलली ती मधली ती बघ पलते. ही आहे का ही? अगं बाय 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 अजून तरणी ही हाय. अगं बाय 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 अजून तरणी ही हाय. या मावशीला या म्हातारी बोलायचं. बाय 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 अजून तरणी ही हाय. अगं बाय 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 अजून तरणी ही हाय. या मावशीला या म्हातारी बोलायचं. ठीक आहे. राधे बघ, त्या मुली तुझ्या खूप आगाव आहेत. आजकालच्या मुली मी म्हटल्याप्रमाणे तशाच आहेत, एकदम फटाकडी सारख्या माझ्या. ही फटाकडी खूप आगाव. अशा जर मुली असतील तर मी काय अगं मी कशाला पाहिजे म्हातारी का? अगं आम्हाला मधुरीच वाटून दाखवणार. आणि मी काय बोलते, तिच्यासाठी मी स्पेशल गाणं घेतलं. जशी ती मला म्हातारी बोलली ना तसं मी पण तिच्यासाठी गाणं घेतलं. काय म्हणतेस मावशी माझ्यासाठी गाणं? घे लोकांना दाखव ही फटाकडी. तिच्यासाठी स्पेशल गाणं बोली ना, तिच्यासाठी स्पेशल गाणं. छान पाहिजे पण. ऐकून गेले. अगं मावशी विसरलीस की काय? अगं या म्हातारीचं काय माहिती आहे ना, भटकेत पाय. ताडमाडाच्या हिरव्या पाठी मागाशी तुला मी जेवताना बघितली त्या भंडाऱ्यामध्ये कशी पत्रावळ्यात चाटत होतीस. मावशी काय तुझं अभद्र बोलला? बरोबर आहे, तू माझी इज्जत केली तर तुला इज्जत येणार, नाहीतर आहे. इज्जत नाही. मग मी पण बोलणार तुझ्यासाठी एक छान असं गाणं. बोल बोल बोल. छान असेल हा हा? बोल. वटाण्याचा गोलदाना मावशी उडू नको. दाना दाना मावशी उडू नको. वटाण्याचा गोलदाना मावशी उडू नको. दाना दाना मावशी उडू नको. अशा पोरी तुझ्या आगाव असतील तर कधीच नाही म्हातारी तुझ्या पोरीला येणार. असं नको करू मावशी. ठीक आहे राधे, तू बोलते म्हणून मी येते. एकदा त्यांना सांग मला अशा परत बोलणार नाही. हे परत मावशी सांगा काय ना करणार? नाही करणार. बघ मावशी नाही करणार. ठीक आहे ठीक आहे. बोलणारच. नाही नाही
ठीक आहे पण आपण बाजारात जायचं तर खरं पण तुम्ही काय घेतलं काय नेसलं काय हे सांगितलंच पाहिजे त्याशिवाय एवढ्या भरलेल्या जनतेमध्ये तुमच्या मालाची विक्री कशी होईल? सांगितलं नाही नाही जागा होणार हा मला बोलाय पण जमत नाही. चंद्राला पाहून माझ्या कानाला पाहून थोडीशी लाजते. चंद्राला पाहून लाजते हसते माझ्या कानाला पाहून थोडीशी लाजते. त्याची मधुर बासरी माझ्या कानी सदैव वाजते. त्याची मधुर बासरी माझ्या कानी सदैव वाजते. ही नटखट अनयाची राधा दुधाचे माठ घेऊन बाजाराला जाते. आपण बाजारात जायचं. चंद्रा चंद्रा घे घे एवढी लाजू नको किती ओळखतेस हे बघ सगळे किती लाजतात बघ फक्त घे 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 आपलं नाव काय? कोकणची मी बोल नमन माझं दैवत आणि भोपण माझं गाव. कोकणची मी बोल नमन माझं दैवत आणि भोपण माझं गाव. लग्नाचं विचारू नका कोणी अजून धरलाय मी ब्रह्मचारी भाव. लग्नाचं विचारू नका कोणी अजून धरलाय मी ब्रह्मचारी भाव. बघताय का असं टक लावून बघताय का असं टक लावून मी चंद्रा आहे भारी मी चंद्रा आहे भारी. पण एका उशारीवर मावशी उतरेल तुझी उशारी. त्याशिवाय अशी लपून लपून पोरं जी लपून बघतात लपून लपून सांगितलंच पाहिजे. झेंडूचं फुल हाताळी ते झेंडूचं फुल बागेत डुलतं तुला काय झालं इथं डोळायला? अगं मावशी अगं बोल बोल चल. झेंडूचं फुल आमचं हे जणू काही डुकराचं पिल्लूच. काय तुझं डुकराचं पिल्लू? सगळं कुठे गेलं तुझं डुकराचं पिल्लू? अगं सगळ्यांनी घेतला आता तुला घ्यावाच लागेल ना. थंड गुलाबी हवा शराबी. थंड गुलाबी हवा शराबी. तिने तू काय बोलली शराब बोलते ह्या बाया बाबूच्या तोंडाला आपण शराब बोलल्यावर लोकांच्या लगेच लगेच तोंडाला पाणी सुटतं. थंड गुलाबी हवा शराबी. थंड गुलाबी हवा शराबी. सजवले थाट मी गोगला मनोहराचा मान. दुधाचाच मान घेऊन चालली ना हो बाजूला. लाल खाली पडते बघ. आली 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 हीच होती ना ती बघ लगेच ओळखलं. तिचं नाव आहे फटाकडी. का मावशी कसं बोलतेय? तो लवंगीबार पण नाही. तो ताजमहल पण नाही. फटाकडी आहे फटाकडी. घे, घे. जास्त बोलू नको. सुतळी बॉम्ब बोलतात मग तुला आपण नमने कडेचा घुमतो गजर. नमने कडेचा घुमतो गजर. कोकण छाया भूमीवर मी गवत घेऊन निघाले मी गवत मथुरेच्या या वाटेवर. नमने कडेचा घुमतो गजर. कोकण छाया भूमीवर दैदूत घेऊन निघाले मी गवत मथुरेच्या या वाटेवर. भोपण गावाचं नाव माझं
राहू दे नाही नको असू दे राहू दे काय नाही तू काय ते घेतलं सांगितलं अगं तुम्ही एवढ्या तरण्या बघ्या नावं घेतली माझ्यासाठी थोडं तरी काय शिल्लक ठेवला. आज तुम्ही ठरवलंच होतं पूर्ण नमन कलेचा प्रचार करायचा, तुमची ऍडव्हर्टाईजच चालली होती. मग मी कशाला मध्ये बोलायचं? नाही सांगितलंच पाहिजे सांगितलंच पाहिजे. सांगितलंच पाहिजे बोलणार मावशी काय बोलले आम्हाला कळलं नाही. मी की नाही नेसली नवा चालू, मी की नाही नेसली नवा जगा, मी की नाही नेसली नवा जगा. आणि सगळ्यांनी ही सगळ्याच बघा. अगं ऐकते का? तुला कोण बोललं का मध्ये बोलायला? मी की नाही नेसली नवा जगा, मी की नाही नेसली नवा जगा आणि माझा माल खाली वाकून बघा. प्रत्येक वेळेस या मुलींना असंच वाटतं त्या म्हाताऱ्या बायका असतात त्या सासवा त्या सुनेला काहीतरी बोलतात. पण तसं नसतं का? सांगते काय बोलली, मी काय बोलली की माझा माल खाली वाकून बघा. मी बाजारात चालली होती, 2 माठ घेऊन आली होती. वरचा माठ रिकामी, खालचा माठ भरलेला. जेव्हा तुम्ही वरचा माठ उचलून बघा तो दुसऱ्या माठामध्ये खालच्या माठामध्ये लोणी बघायसाठी तुम्हाला वाकावंच लागेल ना. म्हणूनच मी तुम्हाला बोलली माझा माल खाली वाकून बघा. आजकालच्या मुलींना कळणार नाही ग. आजकालच्या मुली तुम्ही कशाच आहात बघ. हे पण बोलतोय मी बोललीच नाही. आपण एवढा यमुनेचा घाट चढत असताना आपण नाचत टुमकत मथुरेचा घाट चढलं पाहिजे. हा मावशी. ठीक आहे, एखादा सौमधुर आवाज आणि संगीत झालं पाहिजे. ठीक आहे मावशी. चला सयानो वेळ झाली, आला दिवस माथ्याला. चला सयानो वेळ झाली, आला दिवस माथ्याला. घ्या घोरस घ्या, बिगी बिगी जाऊ मथुरेच्या बाजारात. घ्या घोरस घ्या, बिगी बिगी जाऊ मथुरेच्या बाजारात.
कुंजवना गोकुळाचा आहे मी काना म्हणे मला राम कोणी म्हणे मला राम कोणी म्हणे मला राम कोणी म्हणे मला राम श्री हरी श्री हरी श्री हरी देवाच्या पायावर माईकच्या जवळ घे राम अवतार संपल्यापासून माईक या शॉर्ट कर. भूतळावर मोठे मोठे दैत्य वाढू लागले. त्यापैकी मथुरा नगरीचा राजा पाहून हा त्याला सांगा ना मग घालू लागला. होय तेव्हा धरती माता त्याला किती उभं राहायला सांग विष्णूंना शरण गेली. त्याचा आवाज खेचतच नाही हे विष्णू राजा पाऊस या भूतळावर तंबाखू खात आहे. तेव्हा विष्णू राजा म्हणाले, काळजी नका करू. मी देवकीच्या पोटी जन्म घेऊन कंसाचा नाश करेन. तोच विष्णूचा 8वा अवतार श्रीकृष्ण भगवान. बोला मागे आता काय करू ऋषी होता संकट हा होता सुदामा अजून वेळ आहे ठीक आहे देवा, आपण केलेले कामगिरी मी पूर्णपणे पार पाडेल. आपण तुमच्यावर जाऊन आराम करावे. ऐका, सुधाकर जाडे यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी बहुमूल्य अशा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ आभारी आहे. धन्यवाद. मथुरेच्या बाजारात चालला आहे. ते लावून त्यांच्याकडून असलेलं काम कृष्णदेवाने माझ्यावर सोपवलं आहे. तर हे काम माझ्या एकट्याने काय पार होणार नाही. ते मला सोबती सवाकडे पेंद्या हे काम पूर्णपणे पार पाडेल याची मला खात्री आहे. तर मी त्याला आवाज देऊन पाहतो. अरे पेंद्या रे पेंद्या, अरे पेंद्या रे पेंद्या, अरे पेंद्या रे पेंद्या, कुठे आहे तू? अरे चंद्याच्या कंपाऊंडात आहे. अरे काय करतो कंपाऊंडात? अरे चंद्याच्या मोठ्या आहेत तर काढतोय. अरे काय मोठे आहेत? अरे भोगलीस. अरे राजे मोठे बिडे लवकर लवकर. झालं तरी काय?
कशात ठेवला? पेंड्याच्या हॉस्पिटलला राहणार रे. खाली ठेव. पेंड्याच्या गावात गेलो होतो. काय करणार? सध्या होतो. पेंड्याच्या बोंबी जाऊ. तर तेच मग पोरगात झाडं चढायला. झाडं म्हणजे मेली आहेत का माणूस? तिथे साडा होताय का? अरे बोलू काय नाही पण तू? आपल्याला कामगिरी सपोर्ट आहे. कुठल्या देवाने? कुठल्या देवाने नाही रे. हं? कुठल्या देवाने? काय बोलले? 108 गवळणीचा मेला. ती पण मेला. अरे मला बोलून हा मेला बद्दल मला कसं बोलवता? देवाची कामगिरी तिथं काय करू मी? अरे मेला नाही रे. गवळणीचा मेला. काय बोललो मेला तुला म्हणतो? गवळणीचा मेला. हा बोल. मोठा ठाटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललाय. बाजारात चाललाय. त्याला अडवून त्यांच्यावर आश्रय घेऊन आशीला घ्यायचा आहे. तुम्ही काय म्हणताय? माझ्याचा हा एकट्याचा काम तर व्हायचा नाही. गवलेली म्हटल्यानंतर 20-23 असतील, 22-45 बरोबर ना? तुझ्या फक्त सवंगडे आहे का? सवंगडे म्हणजे आहे माझ्या सवंगडी झालं चावत्या. हे काम करेल काय? काय म्हणजे काय? तो माझ्या वारसा आहे, तू करील बरोबर का? ठीक आहे, घे अशाच बोलवून. हा नेहरूला बोलवून. आणि ते एकट्याने काही छापायचं नाही, गवलेली आहे शेवटी. मी काय एकटा करू? त्याला मी आरोग्य पाहतो मग. हा, ठीक आहे. रे वाकडे वाकड्या. वाकडं निघालं. अरे मी पेंड्या. पेंड्या? चेंड्या काय करतोय? आता हा गुन्हा पण तुमच्याकडे बाहेर अरे पेंड्या रे मी, चेंड्या नाही. काय झाला काय? अरे कृषी कामगिरी सोपवली आपल्यावर. अरे बाबा मी लय लांब आलोय. कुठे गेलाय? अरे त्या शेरवलीच्या पाटीलवाडीत आलोय. काय म्हणतोस? हो. अरे गुलाबाई पण तिकडे जाय. काय म्हणतोस? मी इथे जवळच कुठेतरी वाड्याकडे असेल. काय करतोस तरी काय? अरे वाड्याकडे काली आला होता म्हणून म्हणला. काय काय तर नंतर सांगतो तुला. हा म्हणजे इकडे लवकर ये. आलो आलो. जसा असेल तसा ये. वाडा का कोण आमच्या माझ्या लाडाच्या पेंड्यान आज हात कमारली र. माझ्या लाडाच्या पेंड्यान आज हात कमारली र. मोठी गडबड झाली र, माझी कपिला चुकली र. मोठी गडबड झाली र, माझी कपिला चुकली र. माझ्या लाडाच्या पेंड्यान आज हात कमारली र.
काय सांगू तुला काय सांगशील अरे काय माझा गेला कुठे तो बोलतो अरे माझ्या बरोबर होता अरे माझ्या दुसऱ्या बायकोचा पोरगा काय बोलतो हो गेला साईरात साईरात मेला गेला कुठं हात काय चुकला असेल मरू दे त्याला जाऊन दे गेला तुला भारी चावट चांगलीच भारी तो गेला तरी का परवा मोठी गंमत केला काय केला अहो काय सांगू मे महिन्याचा टाइम मे महिन्याचा टाइम टाइम होता परीक्षेचा टाइम आला होता हो मेला गुलाम शाळेतच जाईना मेला गुलाम जाता नाही अरे मेला ते नाही म्हणे मी जाणार नाही शाळेत काय माहिती काय झाला गुलामाचा सोटे आहे ना हातात तुझ्या हो तर काय करू बाई आली घरात बाई घरात आल्या बाई मास्तरी बाई आली घरात हा बाई म्हणाले काय गुलाम येत नाही शाळेत काय झाला काय तुला काय कोण काय बोलला काय कोणी काय मारला आणि काय नाही म्हणे मग काय झाला काय असंच. ठीक आहे मग आता काय परीक्षा तोंडावर आले बरोबर मी म्हणलं आता आली घरी मग परीक्षा घ्यायला तुझी काढला ना एवढा मोठा पान भूगोलाचा पान काढला नकाशा काढला नकाशा काढला. मी आता तुझी प्रश्नपत्रिका इथंच घेते हा ठीक आहे म्हटलं विचारा काय प्रश्न असतील बरं झालं की नाही? बाई प्रश्न विचारला काय बाळा मला मोठी मुंबई कुठं दाखव म्हणजे मोठे उमर छोटी मुंबई आधी कुठं दाखव हा तू काय म्हणतो गुलाम माहितीये काय बोलला गुलाम आहे छड्डीच काढला नाही बघा बाई पण काय थांब नाही एका प्रश्नावर भागला नाही तिचा दुसरा प्रश्न डायरेक्ट विचारला काय विचारला बाबा काय आता मोठी मुंबई कुठे आहे ते दाखव बारकी दाखवून झाली आता मोठ्यावर आता काय रे करू आता छोटी मुंबई दाखवली आता मोठी मुंबई पण विचारते मला बरोबर बाई अहो मोठी मुंबई संध्याकाळी बाबा आल्यावर दाखवीन तुम्हाला काय करू बापूला चावट आपण चावट बोलवलीस का कामगिरी सोपवले पुन्हा कृष्णा मामा नाही रे कृष्णदेवाने कृष्णदेवाने काय अरे गवळे चालत ना हा. तर आपल्याला अडवायचे आहे काय म्हणतो हा? गवळे हा, कृष्णा चार सरळ चालते बघ इकडे दाखवते तुला बरं, दाखव मला पायात गेला तर गेला डोळ्यात पण गेलाय कोण जाती ती? काय? काय? आत येते बघ. येते तुला? नाही बा ही बघ. ही बघ. कुठं ही बघ. हा प्रकार पडला एवढा ऐका शिवांशी आणि शीतल संकेत मिसाळ यांच्याकडून कृष्णासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेले नमन मंडळ आभारी आहे. मला मागाशी दिसत नव्हता आता डोळं फाडून 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 बघतोय काय सासू पुसू काय माझं बघतोय चिकली डोकी आहे. काटा घाल किंवा अरे बाबा तुला फटाकडी हवी का फटाकडी नको मला वर आहे असा झालाय वाकडा असलं तर काय झालं मग? मग काय तड्यावर घे मी मग त्याला काय करायचं त्याला अडवायचे आहे म्हणजे काय करायचं गोकुळ चालीत ना प्रतिबंध करा कसा करायचा तो फक्त माझ्या डोळे उभे राहा का
अनुज यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशीने उखाण्यामध्ये नाव घ्यायचंय. अनुज यांचं नाव उखाण्यामध्ये घ्यायचंय. ते कोण ना ते कोणतरी अनुज आहेत ना अनुज त्यांनी नाव घ्यायला सांगितलंय मला. मग ये का नाही ते ऐक जरा ऐक ऐक जरा इथे ते काय तुझं? कागद देव काय रे थोडा तो असा नाचायला 100 भरलेला. देख तिला घरी डालडा कामा त्यांचं नाव घेत आहे. ऐक, मुंबईमध्ये चेंबूर मध्ये घातला. मुंबईमध्ये चेंबूर मध्ये घातला. अनुजरावांचं नाव घेते. या पेंड्या वाकड्याचा लेंगा त्याला अरे इकडे तू त्याला नक्की बोला तरी काय माझ्या बायका नवऱ्याला बोला मूर्ती एका पायात तू आकडा बघित होता काय हा ढापणार जमियातलाच भेंगाचा भेंगाचा राहू दे तू जमणार मला वाटतं मी बघतो तू दाखवतो नाही जमायचं त्याला बोललो मी फक्त माझ्या पोरीने उभे राहा तो वसाडी कोण जाडी होती ना खेळली कमर साफ केलं माझी झालाय काय झालाय का म्हणजे लग्न झालंय 24 पोरात मला 24 पोरा मग काय म्हणतो हे कबड्डीची क्रिकेटची हे पहा, सुधाकर जाडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मावशीने त्यांचं उखाण्यामध्ये नाव घ्यायचंय. माय गॉड बुलावा आया रे हे बघ ते सुधाकर जाडे त्यांचं नाव घ्यायचं. मुलं मला 4-5 मुलं मला 4-5 अरे मगाशीच मी सांगितलं की मला 4 मुलं 2 मोठी आहेत 2 छोटी आहेत. सांगितली होती की नव्हती सांगितली? हा 4 झाली 4-5 बोलली एक आहे नाव घेताय मुलं मला 4-5 हे आहेत हौशी. मुलं मला 4-5 हे आहेत हौशी. सुधाकर रावांचं नाव घेते. या पंचक्रोशीत नाव गाजवणार गोपनचीच मावशी. गोपनचीच मावशी. अबे सुरेश मला पण वाटतं इथं नाव पिंपलाच्या पानाखाली पोपट ठेवला झाकून ऐक पुढं तो पिंपळाच्या पानाखालीच कशाला चिंचेच्या पानाखाली ठेवायचं ना थोडं जास्त लागला असता. पिंपलाच्या झाडाखाली पोपट ठेवला झाकून. अगं ये दादे मावशी माझा पोपट बघतोय तुला बघ खाली बघ. पडला तुझ्यासाठी मी नाव घेतो बघ. बघ तुझ्यासाठीच खास नाव घेतो. तुझ्यासाठीच नाव घेतो.
माझी बेइज्जती करतो तुझी पण थोडीशी करते. हा, कर. बघ, लग्न केलं मुंबईला, हा. लग्न केलं मुंबईला, हनीमून केलं इटलीला. वा. लग्न केलं मुंबईला, हनीमून केलं इटलीला. आणि या तुझं नाव काय रे? आकड्या. वाकडे ना? आकड्या. पायात वाकडा आहे. बाय. लग्न केलं मुंबईला, हनीमून केलं इटलीला. या वाकड्याचं नाव घेते हात लावून तुझ्या शेंडीला. मला पण तोंडावर बघा. मी या बाटलाचा हात लावून घेतो. हे बघ, मी कधीच अभद्र बोलली नाही. त्या लोकांना प्रत्येक वेळेस समजावून दिलंय मी. तुला बरं सांगायची गरज नाही. याला पण घ्यायचा आहे वाटतो. घे ना मग तुला जायचा. हो. घे, घे. घे 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 हे म्हणजे घे घे घे. मावशी. हा. हा, घेतो. खोक्यात खोका, खोक्यात खोका, आंब्याचा खोका. अरे सध्या आंब्याचा जमाना आहे तर त्याच्याच खोके दिसणार. म्हणूनच म्हटलं मी आंब्याचा. दुसरा बोलू तू चालणार नाही ना, आंबे चालते. आता काय आंब कसं आहे, जरा चिवट आहे. खोक्यात हो. दुसरा बोलून चालणार ना, इकडे सगळे सुशिक्षित आहे, सुशिक्षित. मी दुसरा काय बोलतोय मग? खोक्यात खोका, आंब्याचा खोका. तू माझी मांजर, मी तुझा खोका. बस, कडा. अरे बाबा, ब्रँड आपण अडवणारे तरी कोण? भांगडी राहू दे. आपण अडवणारे तरी कोण ते तरी सांगा. आता पोरींनो, हा बाबा काय बोलतोय? देवाचा सौंदर्य आहे. पण माझ्या पोरीची पण बेइज्जती केली. अगं मावशे, बाबा भांगडी राहू दे. तुला काहीतरी असेल ना? कांदा आहे आमच्याकडं. कांदा आणलास का रे? कांदा हवाय. तुझ्या आईने काही कानात कधी मग काढला नाही का? तुला ऐकलं ना आलं? काय? हा कंटाळला बी दाखवू. कांदा मागितलास? हो, मी पण ते टाकला कांदा. हे पहा, सुमित बेंद्रे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फटाकडी त्यांच्यासाठी नाव घ्यायचं आहे खाण्यामध्ये. एक कांदा नंतर बघू. फटाकड्याला नाव आठवलं लागेल. फटाक्याचं नाव घेणार त्यांचं. अगं घे, घे. लाजू नको ग, घे. घे गं. आठवेन लगेच कसं आठवणार होतं? किशोर काका बघतो तुम्ही. सुमित बेंद्रे. बेंद्रे. तुम्ही बेंद्रे. बेंद्रे. खोक्यात खोका, खोक्यात खोका, केळीचा खोका. खोक्यात खोका, केळीचा खोका. मी अरे बाबा, तुमची भांगडी राहू दे. सगळं भांगडीवालाच आहे. काय गरम होतंय? गवड्याच्या नारी थांबाग पोरी, जाऊ नका मथुरे बाजारी. पेंद्या सुदामा तुमच्या पोडील घागरी, जाऊ देणार नाही तुम्हाला मथुरे
कायद्याप्रमाणे तुला खाली बसावं लागेल. आता पोरीनो, हा बाबा काय बोलतोय त्या कायद्याप्रमाणे आपण बसलं पाहिजे. ए मावशी तुला खाली बसावं लागेल. अरे बाबा मी 6 महिने बसते तर 6 महिने मी उठत नाही आणि उठली तर 6 महिने मी बसत नाही. हे पहा अनिकेत बाई यांची झोप उडवण्यासाठी मावशीने मात्र 100 रुपयाचं मावशीने त्यांच्या उखाणामध्ये नाव घ्यायचे आहे. त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ आभारी आहे. अनिकेतराव कुठे बसले? बालू बालू तो पण नाव काय आहे? ऐका मग बाळूराव तुमच्यासाठी स्पेशल झोपणार नाही तो वाटाण्याचा केला शिरा वाटाण्याचा केला शिरा त्यात खोबरं घातलं किसून किसून वाटाण्याचा केला शिरा त्यात खोबरं घातलं किसून किसून बाळूराव बसले रुसून त्यांना मी घेतली चाटून पुसून. झोपत नाही झोपण्याला काय? हे पहा सक्षम बेंद्रे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. राधेने त्यांचं नाव घ्यायचंय. तसेच आतापर्यंतच्या कार्यक्रमासाठी शाहिद अनिकेत रेवाळे यांच्याकडून बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. वैभव मिसाळ यांच्याकडून सुद्धा बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ आभारी आहे. धन्यवाद. आंब्याच्या झाडाखाली पीत होते फंटा आंब्याच्या झाडाखाली पीत होते फंटा वाकडा तू वाजवत नुसता घंटा. कोणाचं नाव घ्यायला सांगितलेलं सक्षम बेंद्रे यांचं नाव घ्यायचंय. आंब्याच्या झाडाखाली पीत होते फंटा आंब्याच्या झाडाखाली पीत होते फंटा. सक्षमरावांचं नाव घेते वाकडा वाजवत होता घंटा. काढलेला शब्द राहिला होता ना म्हणून परत आले. काढलेला शब्द बनायला. मावशी काय बोलते? 6 महिना बसत नाही आणि 6 महिना उठत नाही. बाकीचा सगळा करते कसा? मी सगळं जे काय करते ते 6 महिने उभ्यानेच करते. जेव्हा मी बसते तेव्हा सगळं बसूनच करते. काय करूया? हिच्या लहानात बाबूचा काटा आहे. ए बाबा ए, मला जरा बसायचं शिकव. दोघांनी पण जरा बसा बसा बसा. हे पहा प्रतीक उजाड खास शिरद्यातून हा कार्यक्रम बघण्यासाठी आलेला आहे. मावशीने त्यांचं उखाण्यामध्ये नाव घ्यायचंय. प्रतीक उजाड खास शिरद्यातून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय. 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ आभारी आहे. प्रतीक उजाड बागेत होत्या गुलाबाच्या कळ्या बागेत होत्या गुलाबाच्या कळ्या. प्रतीकराव तुमचं नाव घेते. या वाकड्याचे दात म्हणजे सुताराच्या फळ्या. उठून सुटून माझ्यावरच काय येतेस तू? मी काय तुझा बिघडावलाय? कारण तूच बोलतस ना मला तू हवे पण तुला पण कळली पाहिजे मी किती तिखट मिरची आहे ते. भाजी आहे. मालूम मसाला. अरे बाबा मला वानकडे राहू दे. मला काय बसता येत नाही. आम्ही बसवतो ना तुला. कशी काय बसवते बघतो. काय रे? आणलं कशाला? चालू कर रे बघूया. अरे बाबू तू
थांबा तुम्ही गवळ्याच्या नारी, जाऊ नका मथुरे बाजारी, जाऊ नका मथुरे बाजारी, थांबा तुम्ही गवळ्याच्या नारी, उभा वाटेवरी मी ग आहे श्रीहरी, उभा वाटेवरी मी ग आहे श्रीहरी, श्रीहरी श्रीहरी श्रीहरी. मला पाठवून फारच वेळ झालेला आहे. मावशी तुला सांगितलेली कामगिरी तेव्हा आपण सांगितले कामगिरी मी पूर्णपणे पार पाडली आहे. ती गेली कशी? तेव्हा पुरस्कार 108 गवळींचा मेला पूर्ण ट्रीटमेंट करून ठीक आहे सुदामा. सुदामाने सांगितले की 16 सहस्त्र 108 कंपनींच्या वेळा मोठा ताटमाट करून राजगीरचे माठ करून मथुरेच्या बाजारात चाललाय. त्यांना अडवून त्यांच्याकडे वशिंदा घेऊन काळ्या कपड्याची दोर काढून टाकळ्याच्या झाडाला बांधलेले आहे. पण त्या गवळणी सुदामाला ऐकलेल्या दिसत नाहीये. मला जाऊन पाहावं लागेल. महिना तरी कोणता? मी महिना नाही विचारला. बघा पोरीनो, आपण काही डोळं नाही आहोत का?
सुद्धा बायका होत का? छे या मथुरेच्या बाजारात जाणाऱ्या बायका काही काटा आहे तो या मावशीमध्येच आहे. अगं ये मावशे, अरे करे बाबा बघायपासून मला सारखा आवाज येतो, सारखा आवाज येतो. तू काय माझा भाचा लागलास? अगं ये मावशे, मी तुझा भाचा नाही, मी आहे कृष्णदेव. सगळे गेले ना की तनु एकटीच राहिली. हा स्वतःला कृष्णदेव बोलतोय. हा? मग कसे असतात का? साई पद्मा बेबी हिरा मस्तकी तुरा कटेवर हात घेऊन विठेवर उभे असतात. सगळे जेव्हा तो बोलेल ना की तुझी अरे सगळं बाबा, माझ्या हृदयात बारावान गडी राहू दे. माझ्या पायाजवळ नाही हो तू कशासाठी आलायस ते आम्हाला पहिले प्रेमीला सांग. माझ्याबरोबर तुझ्या खेळणार वाट्यातून घेऊन जातात ते मला थोडं थोडं द्यावं लागेल. अरे पण बाबा तू बोलतोस भले कृष्णदेव, पण तुझ्या काहीतरी जन्माच्या खुणा असतील ना त्या आम्हाला सांगितल्याच पाहिजे. माहिती माझ्या जन्माच्या खुणा. हे पहा तत्पूर्वी एक नाव घ्यायचं आहे फटाकडीने. अमोल मिसाळ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फटाकडीने त्यांचं उखाण्यामध्ये नाव घ्यायचं आहे. फटाके पोती भरून आणले गहू, पोती भरून आणले गहू. अंबोला लग्नच नाही झालं तर नाव कोणाचं घेऊ? हे बघा हितेश बेंद्रे यांच्याकडून बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मैथिलीने त्यांचं नाव घ्यायचं आहे उखाण्यामध्ये. शेरवली गावात या वर्षी आले भरपूर काजू. चाय तिथं आहे बा. शेरवली गावात या वर्षी भरपूर आले काजू. अरे चायची किटली तिथं आठवले तिथं. मी नाव कशाला घेऊ? लाजू तू खा नुसतं काजूच काजू. बघा हितेश बेंद्रे आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये ढोलकीमध्ये साथ संगत करत आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तसेच अथर्व डेमकर यांच्याकडून सुद्धा बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मैथिलीने त्यांचं उखाण्यामध्ये नाव घ्यायचं आहे. कृष्ण जबरदस्त. ऐका बरं, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. केशरावांचं नाव घेते मी त्यांची लवर. राधे जन्माच्या खुणा माझ्या ऐकना, राधे जन्माच्या खुणा माझ्या ऐकना. गोकुळाचा मी आहे कृष्ण काना. राधे जन्माच्या खुणा माझ्या ऐकना, राधे जन्माच्या खुणा माझ्या ऐकना.
मटन आवाज आला मावशीचा. हे पहा कोणाप्रमाणे ज्या तुला क्षमा आहे ते केसांनाही धक्का लागला नाही. हे पहा वैशाली जाडे यांच्याकडून कृष्णासाठी बहुमूल्य असे 200 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. नमन मंडळ आभारी आहे. धन्यवाद. कोणाप्रमाणे ज्या तुला क्षमा आहे ते केसांनाही धक्का लागला नाही. तसेच अथर्व यांचं नाव घ्यायचं मैथिलीने उखाण्यामध्ये 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कोणाप्रमाणे ज्या तुला क्षमा आहे ते केसांनाही
देवाचं काम करून गेले. हात घेऊन आलाय का? चहा घेऊन आलो किती एखाद्या फताड्या म्हशीप्रमाणे त्याच्या पुढे माझा पगार मुलगी जातच नाही डोका चालला रे आम्हाला ऍक्टिंग ठरलं खाली होतं चाल इकडे जरा झोप आला संपला होता साखर इकडं साधई घाली मला रे काना साधही घाली मला मधुर मुरली तुझी रे काना साधही घाली मला
बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अथर्व टेमकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे खास मैफिलीसाठी. स्मित बारे यांच्याकडून सुद्धा राधेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रत्नेश मिसाळ यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. सचिन घाणेकर यांच्याकडून सुद्धा बहुमूल्य 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्पृहा भक्ती खरे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. खास करून आजच्या या संपूर्ण वाद्य वाजवणाऱ्या मंडळींसाठी. तसेच योगेश दोडेकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तुझ्यासाठी